सोमनाथ महात्म्य ग्रंथ जो माझ्या वडिलांनी मला दिलेला आहे, हा करंजेमध्ये मालूबाईने रात्री 12 वाजता रोज रात्री उठायची, गावाच्या बाहेर जायची, ओढ्याच्या कडेला वाळूची पिंड तयार करायची आणि तिथं एक भाकरी, गडूभर दूध आणि सोमनाथाला पूजायची. आणि अशी 12 वर्षे सेवा केल्यावर लिंगातून आवाज आला की मालूबाई सोरटी सोमनाथाला या. त्यावेळेस आहे ना, मालूबाई म्हणली, देवा मी सासूरवाशी नाही, मी कशी येऊ शकते, मला नाही एवढ्या लांब येता येणार. देव म्हणले तुझ्यासाठी विमान पाठविल. तर ते हे सोमनाथ महात्म्य ग्रंथ मी वाचत आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री उमापते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सर्वत्रिजगदेवताय नमो नमः, श्री सोमनाथाय महादेवाय शंभवे शक्तिरूपाय शंकराय नमो नमः. आरंभे विनवी गजगळा मंगलकारी तुझी लीला 14 विद्या 64 कळा निसिमजानिशी नमित मोर्या नमितो आता ब्रह्मकुमारी मयूरवाणी वागेश्वरी विनाशोभे विजय करी सरस्वती माऊलीये. तुझ्या कृपेने श्रीती पांगळवण आशीर सारिती जन्म रत्न फार किती कृपे तुझी जाणीये. आता ह्याची मागतो दानस माझे जीवाग्री बैसोने सोमेश्वर ग्रंथ करी पावने विजयेश्वरी ब्रह्मानंदिनी नमिले आता देवी शारदा माता सोमनाथ महात्म्य लिहितो आता उभा आता या बेसारता क्षण लागता पण पावन गती करंजे ग्राम पुण्य पावन भूतकाळी गवळ्याच्या अधिष्ठान भक्तमार्गे सोमनाथ स्वयंभुवन राहते झाले चिरकाल भीमतडी तालुक्यात ठाणे बारामती पुणे जिल्हा दक्षिणेस निरा नदी दोन कोसांत इत्यार्थ करंजे ग्रामाचा तया करंजे ग्रामे एक गवळी महारदो नामे कुटुंब मेळे आनंद त्यासे सर्व काळे कलत्र मालू समवेत ऐसे असता एके देणे योग्य आला तया स्थानी महादुने आते आदरे करून शिवगे नेला घरासी आई बाप सांगती योग्याशी पोटी मुलं नाही आमच्या महादूशी काही उपाय सांगत्याशी म्हणून प्रार्थते शिवग्याते तयाशी घालून स्नान उभायताने षोडशोपचारे पूजा करून शरीरसानाचे घातिले भोजन तेने शिवयोगी संतोषणी योगी म्हणत मी आलो तीर्थपेर स्थान विकास सोरटी सोमनाथ तेथेच महिमान वर्णवे ऐसे बोलता योगी वचन मालू धावून धरी चरण महाराज तो सर्व महिमा मज सांगून कृपा मजवर करावी. ऐसे सतीचे एकोणी वचन योग्याने तिचे जाणून अंतकरण कोणानं कळत जाण मंत्र उपदेशी पंचाक्षरी मालू असे सासरवर्षिणी योग्याने मस्तकी हस्त ठेवून पूर्ण कृपा करुणी म्हणे नित्यपूजी सोमनाथ सतीची सांगे नित्यनेम मध्यरात्री वाळवंटी लिंग कोणानं कळ जाणं अंतरी सोमनाथ आठवणी आनंदे पूजावा. ऐसी 12 वर्षे सेवा करी मग प्रगटेले त्रिपुराय सांगेने सकळ सविस्तरी मन इच्छा तुझी पूर्वीर. ऐशा उपदेशिनी सतीशी योगी याला तीर्थयात्रेशी मागे मालू सांगितल्यावर विशेष आचरती झाली नेमाची. सौराष्ट्र देशी सोमनाथ स्वयंभूस्थान आहे विख्यात पातक्यांचा उद्धार तेथच ते स्थानी होत असे. मालू ऐकोनी कीर्तीचा पराभव हृदय धरून शुद्ध भाव गिरजापती सोमनाथ महादेव पूज लागले प्रेम बरे. एकदा प्रकार पण होय विस्मिसाच्या दिनटाळी नेमाचा मालूबाई पतिव्रता नेम टाळत नव्हती. गावाबाहेर जाऊनी सोमनाथ मनी आठवणी वाळवंटी लिंग करून प्रेमभावे पूजित असे. घरच्या कामधंद्यातून दिवसा सबडणं होय जाणं रात्रीच पूजेत जाऊन सोमनाथ पूजित असे. दिवसा असे निराहारी कोणानं कळ ठेवी एक भाकरी आणि दूध गडूबरे त्याचा नैवेद्य नेत असे. ऐसी 12 वर्षे सेवा करता लिंगातून ध्वनी निघाला तो तदा उद्या पूजेस यावे सोरटी सोमनाथ मालूबाई पतिव्रते. मग विस्मित झाली म्हणे मी आहे सासूरवाशिनी कैसे येऊ तुमचे स्थानी सांगा मज सोमनाथा. हे पतीस कळल्यावर त्रास देतील मज फार मज करतील लहान मार काय करू सोमनाथा. सती शब्द ऐकूनी पुन्हा लिंगातून निघाला धोनी तुझं विमान पाठवून पूजेशी नेईन जाणीजे. तू चिंता न करी म्हणी नित्य तुझं विमान पाठवून पूजेशी नेईन आपले स्थानी परत विमानी घालवीन. डोळे झाकून करी ध्यान तितका ते येईल विमान त्यात त्वरित बैसोनी पूजेशी आणतील सत्वरी. बघई तुका ध्वनी होऊन मालू सर्व कळलं जाणं मग नित्याप्रमाणे पूजा करून घराशी आली. मालाही
मग दुसऱ्या दिवशी मध्यरात्र झाली. पूजेची सामुग्री सर्व केली. मालू गावावर आली. सोमनाथ म्हणी आठवीत असे तितक्यात आले विमान. मालूस बैसवली जाणं तात्का पावली सोमनाथानं. पूजा करी आनंदे गृह तुजन जाय दूर. डोळे झाकुनी मने हार तात्का देखे सोरटी सोमेश्वर मन इच्छा पूजित असे. काठेवाड प्रत्यय यशोनाथ येथे असे सोरटी सोमनाथ स्थान प्रत्यय मध्यरात्रीस पूजा करून शिव प्रसाद येत असे. ऐसे होता बौद्धीनं शंका आली पती लागून. हे कोठे जाते न कळे जाणं हिचे कवटाळ कळे ना. मग पुसे श्रीपती तू मध्यरात्री कोठे जाती. सती म्हणे सोमनाथ पूजे प्रती जाती जाणं पतिराया. मिथ्य भक्ती मिथ्य ईश्वर कैची पूजा कैची शंकर. महादुगवळी मालूचा शब्देसी नवी स्त्री येते. ऐशी मालूची निंदा ऐकता क्रोध आला सोमनाथा. यासी नवल लावू आता एरवी सती चळिलं. मग सोमनाथ त्रिलोचने महादूच्या मनात भरवले जाणं आपण बसावे पाळ धरून. मग स्त्रियेचे वर्तन कळेल. ऐसे आणूनी मनात शेजेवर झोपेचे मिश घेत. मग आली मध्यरात्र भरत मालू पूजेत चालली. पूजेची वेळ मध्यरात्र. बेलपुष्पे घेऊन मालू सती जात असता साध्वीचा पती संशयाब्द मागे गे म्हणे कोठे जाती पाहावी याची प्रचिती. अवेळी समार्गी गुणमार्गी बनली असा विचार कर मी मनोनी गाठावर मी ऐसा आहे तू धरुणी मनी पाहतो पूजा कांतीची. ऐसी धरुणी पाळत महादुगवळी माग जातो. तो विमाला आले अकस्मात बैसवली मालू ते दवा. विमान लागले मार्गाला. महादूने माचवा धरला. तात्का पोचली सौराष्ट्र देशाला सोमेश्वर सन्निध्य. लगबग करोनी महादुगवळी गुप्त राहिला. एके स्थळी काय करती हे पाऊस कळे म्हणून उभा राहिला. खाली उतरवणी मालाबाई द्वारावर थाप देई. देवा आले मे मालाय आत घेई सत्वरी. हे कोणी मालूचे उत्तर आतून बोलले सोमेश्वर तुझे मागे आलाय धरण या स्तोता परत जावे. मागे पाये माला इथं तेथे कोणी नाही. देवा लबाड बोला सोयी द्वार उघडी त्वरेशी. आज वडवले थोर विज्ञ बहु दिवसांचा हा नेमा. देवान करावा मान सेवा घेई प्रीतेने. न उघडा दरवाजाशी घात करीन आपले प्राणाशी. हे सत्य जाणावे मानशी सोमेश्वरा पाहो. द्वार उघडून घेतले आता पूजा केली असे निवंत. नित्यप्रमाणे गुप्त निघून जातो विमान मार्गे क्रंजाशी. गृही जाता मालू सती सासुरवशीने परमी होती. नंदा जावा भावाप्रती देवा परिमानतेचे. परमप्रतापी गरजत काळ सासरे असती सकाळ. सर्व तळावर थांत अखिल मालूबाईचा समजला परी करती टिकावर सोडून जाया अनेका. हेरांना विषय का परमदारीन पापिष्ठ. आहा जन्मा येऊनी काय केले गवळी कुळाशी डागवले. आमच्या मुखास काळे आणले महादृष्टी तोशी. तू दाराचे लागून द्या ना आपले घरास लाविला आग्नी. आता काळे तोंडे करून जगा माझे मिरविशी. ऐशी विटंबना बहुत रीती एकमेकांचे तोंडे करते. ते कोणी मालू सती क्षीण चित्ती होत असे. मणी आठवी सोमनाथ ध्यान. मालूबाई करी रुदन. नंदा जावा विषावान हृदय लागे कोचित. मालू तू दिवट्या लाविला तीही लोकी उजड पडला. जारा ससा पडलीस पतीला ह्या लज्जेस्तव गेला वनातो. ऐसा भास झाला घरचे मंडळी अनेक जनातही सर्व सुकडे. पुढे कथा कैसे वर्तले त्याचे श्रोते ऐकावे. ऐसा व्यवसाय बहुत त्रास ठाई ठाई परिचिंता मालाबाई सोमनाथ पूजित असे. दीनदयाळू जगन्नियंता शिवजानुनी पतिव्रतेची किंवा भुजंग रूपे करंजाची वास्तव्य केले असे चिरकाल. सांगितले साध्वी स्वप्न कपिला गोरक्ष भक्षणार्थ येणं मग तो अक्षय घ्यावे दर्शन सत्यमानी पतिव्रते. सर्परूपे दुसरे दिने सोमनाथ कपिले जवळी येऊनी रमत झाले दुग्ध पाणी तव गुराखी आणि देखिले समर्थ आले सर्परूपे अनोळखी गुराखी थरथर कापे. धेनुष्य काय दंशिले सर्पे म्हणून आरळ्या मारल्या. कोणी न येता राणी हातीची कुऱ्हाड विरकवली. त्याने तक्षणी मस्तकी प्रहारून विगलित झाले महाराज. खोच पडली मस्तकाला. गुप्त झाले तात्काळाला. रात्री स्वप्न मालूबाईला वृत्तांत निविदिला ईश्वरे. इटुक्यात आली गुरे तव गुराखे देखील सामोरे. स्वप्नाचा आठव होता त्वरे पुसू लागले गुराखे असे. तायाने सांगितला वृत्तांत. होती कामधेनू चरत कोणीकडून आले फिरत विस्तीर्ण रूपे भुजंग. धेनू वेष्टुले सर्पाने आरोळ्या मारल्या मोठ्याने. आली नाही कोणी धावणे मग कुऱ्हाड विरकवली. कुऱ्हाड मारली रागे मस्तकी खोच दिसू लाग्या. जाता सन्निधे वारुळे गुप्त झाले तक्षणी. ऐसे सांगता खोमण्याने मग दचकली अंतकनी. म्हणे बरीन झाली करणे मग त्राशे तयावरी. अरे दृष्टा घात केला माझा स्वामी तो मारला. मज पापीनी विसर पडला स्वप्ने सांगितले असोन. गृहधंद्यामध्ये रमले सद्गुरूंचे ध्यान विसरले. स्वप्नाप्रमाण नाही वर्तले म्हणून घात झाला असे. जर गेले असते राणी तरिका मारले असते. त्यांनी समर्थ स्वप्ने सांगितले असोन. चांडाळे नमी झाली हो. किती तर मतप्रेमी आले देव भेटय नसता. सोशीला कुऱ्हाडीचा मस्तके. हाय हाय सोमेश्वरा मजसाठी घे त्याला मारा. पुनर्रपे चांडाळीचे घरान कधी नाहीसी वाटते. धिकार असो माझे जन्मा वेष्टून गेले नरक कामा. काय लिहिले ललाटी ब्रह्मा कैसे मज कळून येईल. ज्यांची चरणीचे मृतिका दृष्टीने पडे समर्दिका तोमज से बोले सका वेर दुःख सोसवना. अरे तू गोराख्या खोमण्या माझे स्वामीस मारले गाया. तुझ्या हस्तपात जडून जातील जाण निर्धारे.
त्यांच्या मुखीचा रास काढेला तो दारिद्र्य हिंड सेलवन अन्न दिकाविण पडेल गाला तो जवरी सत्य जाण पा कुऱ्हाडीचे घाय करुणी स्वामी तळमळले असतील मनी मनोज मूर्छना सावरुणी वारळ गेले असतील आता तुझा हाची शापत भोग कल्पांती तुझं ठावण मिळेल सत्य मानी बोलाते कोणी सत्याच्या शापाते खोमना बेबीत झाला चित्ता मग 8 शिवहरा ते कन्नी नकळता झाले असे आता देवा काय करू शापोदला महागुरु कोण काढील पैल पारू तुम्हा विन सोमनाथा आता मज कोण सोडावण तू कृपासागर सोमेश्वर तौदया करी दिनावर सोडव्या कांता हर हराय शंकरा आज्ञानावरी कृपा करा तारा शाप समुद्रा हेचे आता मागतो जय जयाजी सोमेश्वरा देनाथा गौरी हरा कृपासागर दया करा अपराध या मजोरी तुम्ही सर्परूपे दादा गोदोहन करिता स्थान जाणवणे अर्पण आता केला धो मस्तक उठराय देवा अनंत रूपे धर्षी वेदी पुराणी ख्याती ऐसी परेन कळे मज पामराशी चंद्रशेखरा सोमनाथा मी अत्यंत बागी तुझे मेहमान कळेल मज लागी काय वाचा म्हणे वेगी शरणागत मी तुम्हा अल्पमती मी दुर्बळ परिशरण आलो तुझं कळतो दयानिधी दिनदया अपराध्या क्षमा करी ऐसा खोमना विनंती करत साष्टांग नमस्कार गलत कंठ झाला सद्गदित प्रेमभरित झाला हे कोणी खोमण्याचे स्तव सोमेश्वर झाले प्रसन्न म्हणती तू चिंता न करी जाणं सत्य सत्य वाचा तू काही न करी चिंता मालुषा पण बाद येतो आणि वर देतो आता तोचे आता ऐके जय आम्ही आलो मालू बेटीश तो प्रथम भेटला सामाशी आणि त्वाच कळवळ मालू बाईशी त्याने जगीत प्रगट जगी झालो मी त्याने माझा आनंद झाला पारतो मस्तके अभय कर मिठे विलासाचार खेद तुवान करावा आणि पुढील भविष्य उत्तर पुढे मी प्रगट होईन लिंगाकार श्रावणी सरता सोमवार यात्रा होईन जाणी जे त्या यात्रे माझी जाणं आडवा येऊन चालवीन मानतो चिंता न करी जाणं असत्य नवानी बोलाते ऐसे बोलून शांत केला खोमण्याचे मस्तके हात ठेविला पाहता क्रोधावली चित्ताला मालू आई ते दवा म्हणे कैसा बोळा तू निर्लज्ज मार खाऊन करशीच जबर देवनी बोलसी गुज लाज नाही तू जो सोमनाथा केले असता तपान्नोष्टांत यानं पाहसी बिलकुण दृष्टाशी वर देऊनी जाणं उद्धार करशी तयाचा ऐशे शास्त्रग्रंथ लिहिले जाणं बाणासुर तारकासुर रावणा भस्मासुरा आणि कुंभकर्णा वर देऊनी कष्ट बिला विश्वमित्र तपश्चर्या केली रंभा पाठवून सर्व बुडविले 60 सहस्र वर्ष व्यर्थ घालविले ऐशी करणे तुमच्याचे ऐशा मोठ्यांच्या गती तेथे माझा पाठ किती केव्हा फसवशील मज प्रती हे न कळे मज सोमनाथा 19 निष्ठुरवचन सोमनाथ बोलते झाले तुझं गुण का तो ऐसी बोलसी संभाषण सांग सती मज आता तू का त्रासली संतरी कोणते संकट पडले बारे ते मज सांग सत्वरी सद्गुण राशी गुण सरिते तुझी भक्ती वाढली फार म्हणून खोमण्यास दिदलावर गंगा जळातील घेऊन नीर गंगे माझी सोडले तू जरी केली नसतीस भक्ती मग खोमण्याची कशी उद्धार घेती जसे लेंडे व सरितेशी जाते तसेच ते झाले असे खोमना तरी तुझा नोकर सती तू त्याची धनीन थोर येथे काय केला अन्याय फार सांग सती मग जाता माझे दर्शन ज्याची झाले ते अद्दपाता नाही गेले तू काही सर्व उद्धारले शास्त्रग्रंथे पाहतो आता मनी करी विचार यात काय बोललो कबड साचार तेच मज सांग निर्धार मालू आहे सत्य तू ऐसे प्रभूचे एकदा भाषण मालू बोलती झाली जाणं देवा तुझं बोललेले कठोरवचन अन्याय थोर झाला असे देवा तुम्हा मारले खोमण्याने म्हणून मी बोलले शापवाणी तो प्रिय झाला तुम्हाला कोणी म्हणून दुःख वाटते म्हणा की पूजेत जातात त्वरित तो देऊळ अंगावरी पडतात तसे मजा आले तर काय करू सोमनाथा व्याघ्राते दोन भिवून जाय पाठी राख्यापाशी धावून तो तिचाच गे प्राण तैसे आता मज झाले असे मी पापिन दैवहीन स्वप्नी समक्ष 2 वेळा भेट देऊन घेतले नाही हित करून बुद्धी मी अल्पमती म्हणे तपसत्व उडाले सकळ व्रथा माझे गेले तपफळ मग कंठ मोकळा करून वेल्हा रडती झाली ते दवा आक्रोश करती नारळ लोळ तसे धरणीवर दोन्ही नित्रे वाहे निरा हाहाकार करीत असे गडबडा लोळे सुंदरी सभेची जाऊन चरंदरी करुणा भाक पदर पसरी तारी मज सोमनाथा जय जयाजी सोमनाथा मी अपराधी तदा तव चरण ठेविला माता क्षमा करणे मजवरी माझे अपराध आग्नेत नाही तयासी परिमेद कृपाळ तो दिनाथ क्षमा करणे दया न कळून तुझा महिमा अपराध घडेल पुरुषोत्तमा क्षमा करी आत्मरामा बालिका मी असे तुझी माझा माता पिता दिनबंधू सोमनाथा लेकरावरी सर्वदा कोप आता न करी कोणी मालूची प्रार्थना दया आली त्रिनयना काय बोलला कैलास राणा त्याचे आता परसावे वत्से मालू तो कागे रडशी करशी शोक मग उचलोनी तात्कालिक पोटाशी धरली सोमनाथे
नेत्रीचे पुसून निरमस्तकी ठेविला असे कर म्हणे आता मागोर जे तुझं असेल मानसी. देवा आता मागतेवर संतती संपत्ती नको घरदार भक्तांचा कैसा उद्धार त्याची सेवा सांगते. तुमची स्थानी बहुत ठिकाणी असती परी ती 12 वर्षे सेवा घेती तशी या स्थानी न घ्यावी भक्ती. भक्त अल्प सेवेत तृप्त व्हावे. सेवा करायचा नेम सोमसूत्र प्रदक्षिणा 11 करून तुम्हास गंध पुष्प बेल वाहून सप्तदिनी सेवा केल्या अल्पविज्ञान असावी. सेवा करता दिन 14 शत्रूची न व्हावे बाधा कार्य सफल व्हावे सदा तुमची भक्ती केल्याने. 21 दिन सेवा केल्या महासंकटे जाऊतले ऐसे वर्तने देवराया हेचे आता मागत असे. सेवा केल्या 42 दिन विद्याधनला धावे जाणं लग्नार्थी याची इच्छा पूर्ण व्हावी जाणं महाराजा. भूत पिशाच लागल्या सेवा केल्या 3 मास समोदता ब्रह्मराक्षसी काही पीडा निवाराव्या. षण्मास सेवा करता पुत्र प्रल्हादावे भक्तार्था आणि शारीरिक मोठ्या व्यथा बऱ्या करून तो शवावे. वर्षे 3 सेवा केल्या महारोगादी कुष्ठे जावतल्या ऐसी सेवा घेऊन या भक्त आनंदित करावे. आपण आला सर्परूप धरून पाहिले नाही कोणी जाणं नित्य सर्परूपे प्रगोटने भक्ता लागी तो शवावे. सर्परूपे दर्शन त्याशी द्यावे कार्य सफल त्याचे व्हावे. आनंदित भक्त निघून जावे ऐसे राटावे महाराजा. रूप निघेल थोर लहान भक्त घेतील उचलून त्रास त्याशी न व्हावा जाणं हेचे आता मागते. विधीपूर्वक पूजा करून उदक भस्मादी गंध बेल वाहून शर्करायुक्त दूध पाजून रमतील तुझं सोमनाथा. उच्छिष्ट शेष राहिले असता अमृतचे लादावे भक्तार्था म्हणून जन प्राशित येतो परिबाधा न व्हावी कदा काळी. भक्त येतील सेवेला विघ्न बाधा न व्हावी त्यांना मन इच्छा सर्व सिद्धीला जावी त्याची उमनाथा. आता युग द्वापार पुढे कलियुग कठीण येणार लोकांची मने न होती स्थिर म्हणून अल्प सेवा तुम्ही घ्यावी. सोमनाथ एकावचन दिन 7 वेळा वाचिता हे आख्यान सांगितली सेवा निम्मी घेऊन कार्य त्याचे सिद्ध व्हावे. हे आख्यान पठन करिता दारिद्र्य जाऊनी व्हावे भाग्यर्था वाद विवादी जयतत्वा यावे त्याशी महाराजा. ऐसावर मागता जाणं निष्ठुर बोलाची झाली आठवण सोमनाथ फसवले जाणं म्हणून आकांत करीत असे. ऐसा आकांत करी गवळण वक्षस्थळ घेत पडून दुखे हृदय गेले पेटवून वानबाण शिनविले तुझ लागे. मी तवानंत अपराधी विचारहीन माझी बुद्धी देवा तुम्हा बजले नाही कधी दयानिधी सोमनाथा. काय सांगू गौरी रमणा चंद्रशेखरा मदनदना नाही ओळखल्या तुझ्या गुणा निष्ठुर भाषण बोलले. परी तू कृपेचा सागर दया करणे मजवरे मी अत्यंत पामर दोषागर असे की. आता ऐसे आमज लागे सोमनाथ तारी वेगी काय विणू मी भागी लज्जा मज वाटत असे. हे कोणी मालूची विनवणी दया उपजले अंतकरणी सोमनाथ कळवणे काय बोलले ते येसे. पाहुणी सतीच्या भावा ते दया आली सोमनाथा ते म्हणे वत्से पतिव्रते स्थिर होई अवलंबे. सोमनाथ म्हणता खरे त्वरित मज टाकून झालं बरे मग मी प्रेम भावे निर्धारे पूजा करू कोणाची. हे कोणी सतीच्या भाषण सोमनाथ बोलते झाले जाण तुझं करिता लिंगाकार प्रगोटून स्थायी करा तो जाणी जे. जेथे केले दुग्धपान तेथे पाहावे उकरून वालुकामय लिंग मीच जाणे इच्छा फेडी गे त्वरिसी. लिंग पाशील विलक्षण दिशे दुभंगाची खून झाली असे कुराडीपासून खोमण्याचे जानगे. आवरे आपल्या रोदनाशी उगीच शंका का घेशी. आता आलो तुझे भक्तीश निशिम भक्त पाहुनिया. तू जे जे मागितले वर तेथे सफळ होती सत्वर. तुझे बोलले वर्तले साचार सत्य सत्य त्रिवाचा. ह्या आख्यानाचे पठन करिता ह्या आख्यानाचे कथन कलियुग होईल जाणं. जे नर ऐकतील करतील पठन त्यांची इच्छा पूर्वीन मी. सावर देवडी सोमनाथ पावले अंतर्धान मग मालू निघाली घरा कारणे महाआनंदित होऊन या. आता श्रोते सावध मागील कथेचे निरूपण. महादू गेला होता पाळती लागून. मालूबाईचा पती पाळत धरून गेलता कुठं जाती बघायला. महादू गेला होता पाळती लागून. आता पाळती लागून त्याची कथा ऐकावी. तो सोमनाथे लीला केली मालूसपतीची वार्ता नाही कळवली. गुप्त परत पाठवली. महादू पाहत उभा राहिला. मालूला सांगितलंच नाही तुझ्या माग माग नवरा आलता विमानाला माचवा धरून आलता. मालूबाईला गुप्त परत पाठवली पण महादू गवळी सोरटी सोमनाथाला राहिला म्हणजे तिचा पती. बर राहिल्यावर काय झालं पाहतो तटस्थ राहून मग रात्र संपली जाणं. आपण शिवालयात जाऊन साध्वी मालूस पाहत असे. देवळात गेला सोरटी सोमनाथाच्या गावली नाही.
शिवाले सर्व पाहुडी सांदी कोपरे हुडकी जाणं मग दचकले अंतकरण गुप्त कशी झाली हो. मालू आली घरी गुप्त माधू गवळी राहिला तिथं मग झाला बैचकित व्यर्थ श्री अशी गांजिले. पश्चातापे पावे मनी कैसे जावं आपले सन्नी कवंदेसी कवने ठिकाणी आलो न कळे मज लागे. ऐसे आठवणी मनात माधू गवळी आक्रंदात मग दरली पाय वाट दिसेन दिस झालं तसे. ते रान कर्कशा चाट गगनचुंबी तरवा पाट तया माझी तृणाट न मिळे वाट चालावा. जंबूक व्याघ्र हरी वरारी काननांतरी हिंडताती उन्मत्ता परी उग्र वेश दावण्या. जाळी केळी कर्दळ सदडक जेते रमशी चटपवे दर्शन अक्रोदय लपे गगनये सावास वाटत असे. बोरी बाबळ पळश अनेक नामी खरैर कंठकदामी कानन अंधरू मिरविती. एक तुराटके एक फिल्लाट वरकळती कट कटकनट ले कनक खंड जाळ्या चाट पर्णकुटिका जैसा की. ती तिथून देवळापासनं शेकडं सोरटी करंज्याला यायला निघाला. महाराष्ट्रात होता कुठं गुजरातमध्ये सोरटी सोमनाथाला, पण ती बायकोच्या मागं मागं गेलता विमानाचा माचवा धरून. मग आता खायला काय बोरी बाबळ पळशमी आंबा जांभळ अनेक नामी किर्र जाळी होती. मग तया माझी तृण अत्यंत स्थावर तरू झाले व्यक्त तेथे दरा देवीचे शरण गुप्त नदीसे वाटा चालाव्या. ऐसे अरण्यात माधुगवळी चाली चालता चालताई नदीसे वाट मग रुदन करीत असे. कटक सराटे वृत्ती चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी. जेव्हा मुख वाळले न मिळे पाणी कोण म्हणी सावरी त्या ते. पायामध्ये काट टोचायचं, पाणी पाणी केलं तर पाणी नव्हतं, कोण मनात सावरणार. अन्नवित्य शुद्धेने होतं व्याकळीत वनातील कंदमुळे उग्रन खात तेने शुद्ध आणि वळवीत असे. ऐसा पश्चाताप पाहुणे मने सती छळले पूर्ण त्याचे प्रायचित्त भोगल्याविन कदा काळी न सुटे. पश्चातापे होये भक्ती पश्चातापे भिळे मुक्ती पश्चातापे पापे जळती असे शास्त्रग्रंथ बोलत असे. पश्चातापे होये भक्ती पश्चातापे मिळे मुक्ती पश्चातापे पापे जळती असे शास्त्रग्रंथ बोलत असे. आपल्या हातून जर काय घडला असेल तर त्याचा आपल्याला मनापासून पश्चाताप झाला पाहिजे. तसं महादू गवळी मालूबाईचा नवरा होता, तो संशयाने तिच्या मागे गेला होता, तर त्याला एवढा पश्चाताप झाला. पश्चातापे होये भक्ती पश्चातापे मिळे मुक्ती पश्चातापे पापे जळती असे शास्त्रग्रंथ बोलत असे. ऐसा पश्चाताप होता त्याशी दया आली सोमेश्वराशी तया अरण्य मार्गाशी भस्माचे मोठ फेकीत असे. देव त्याच्या पुढं भस्माचे मोठ टाकायचा. मग काय जाय वयाचं भस्माचे मोठ फेकीत असे. फेकता भस्माची मोठीशी वाट दिसू लागली अरण्याती मग चालता झाला तोरेशी लगबग ते करून या. तया भस्माची मोठी पासून त्याचे हृदय झाले ज्ञान मग आठव झाला पूर्ण सोमेश्वराचा ते देवा. मग आठवणी म्हणे मनात प्रियेचा कैवारी सोमनाथ मी मानवतीशी त्रास देत परिती कळी काळा नबियेची. मना झालाय साबोत बोध मग करीत असे खेद केला साध्वीचा अपराध ती मजवर कोपेल. मी तिला बायकोचा माझा अपमान केला. ऐसे आणूनी म्हणी सोमेश्वर आणला द्यानी देवान करता करणी झाले असे माय बापा. ऐसे त्यास लागले ध्यान सोमनाथ सोमनाथ म्हणून पाय टाकी उचलून ऐशा परी चालत असे. चालता चालता जाणं शिन तया लागून मनी आठवी सतीचे ध्यान कीर्ती अपार केली असे. ऐसे कीर्ती करता बारी तिचं मी जाचले वागोतरी नित्य त्रास हानी मारी परी ती काही न बोलायची. मी हाणायचो मारायचो पण ती काय नाही बोलायची. ऐशा आठवणी आक्रंदत पाऊल पुढे पुढे टाकीत कैसे माझी दैव हित नकळे मज लागी. आपले दैव हिराला दिला तो गोपनीने जुगारीला तैसे मी केले सतीला क्रिया नष्ट मी असे. मार्गे असता धन अंध होऊनी चाले जण तैसे झाले मज लागून. कर्म भ्रष्ट मी असे पर्जन्य पडे वृक्षावर होत असे आनंद थोर चपला पडोनी केला चूर तैसे मी सतीस केले असते. चपला कुबुद्धी मज लागी सतीस त्रासले सन्मार्गी मज सारखा दृष्ट जगी अन्य कोणी नसेची दुसरा दृष्ट नसे कोणी ऐसे आरंभळे तो मनी तारा सोमनाथ मज लागून ऐसे विनवणी करीत असे. माझी स्त्री अत्यंत पवित्र ती अशी मी छळले फार मज सारखा पापी नर नसे सृष्टीत पाहता. मालू महापती व्रता मम पत्नी म्हणून तत्वता तिचा अधिकार पाहता व्रता छळले म्या दृष्टे धिकार असो जीविता अघोर नरकी पडे ना आता मज तारी सोमनाथा
दीननाथा दयाळा मी तव घोर पाप केले, साध्वी लागी व्यर्थ चलले, कुंभी पाक नरकी नेले, देहासी माझ्या अहो देवा सोमनाथा काय करो मी, तथोदा कोटी अपराध करता नाही भ्यालो मजतारा. असे प्रार्थित चाले बारे दीड 60 लागले, तरी त्याला 60 दिवस लागले घरी यायला. मग आता काय झालं बघा पुढं. सोरटी सोमनाथ गुजरातवरून इथं महाराष्ट्रात निरेपशी करंजी आहे, तिथं सोरटी सोमायला यायला त्याला 60 दिवस लागलं. पुढं काय झालं, तो दिन 60 लागले तरी ऐसे प्रार्थित चाले भारी दिन 60 लागले तरी मग तो आला आपल्या घरी. मध्यरात्री समायशी नेम्या रात्रीला आला. तो मालूबाई सती गेली होती पूजेप्रती, मागे आला. तिचा पती आई बापा भेटत असे. आई बापा विचारते त्याशी, कोठे गेला होता वनाशी, झाले वर्तमान सांगे त्याशी. व्यर्थ साध्वीशी गांजिले ते तुक्यात माले घरी जाऊन झाले जे वर्तमान. पतीश्वरास निवेदन सांगती झाली ते दवा. मालू वाक्य पडता काने भ्रतराने सर्व लोक जमवणी सांगितल्या ठिकाणी खानून पाहिले तात्काळ दृष्टीने. तो साळुका वालुकामय असे जणू द्वादश रवीचे ते दिशे पाहता कुबड्यांचे ते तोंड हिरमुशे दिसू लागली तात्काळ. मालूने सांगितलं की ह्या ठिकाणी खाना. मग त्या ठिकाणी आत्ता जे सोरटी सोमनाथाचं खाच पडलेलं शिवलिंग आहे ना, ते स्वयंभू शिवलिंग त्या ठिकाणी सापडलं. कित्येक करीत होते मालूबाईची, कित्येक करीत होते चेष्टा. मालुकांत करी नित्य वटवटा, नयनी पाहता आनंद वाटा मोठा वाटू लागला जनासी. मिळून या ग्रामजन शक्यानुसार द्रव्य देऊन शिवालय बांधिले प्रीतीने सोरटी सोमेश्वराचे. त्या काळात द्वापारी युगात बांधले बर का. देऊळ बांधले गवळ्यांनी, नवे बपकेदार करणी केली लहान साधी बांधणी. प्राचीन द्वापारी युगात तटा सोनी भोवती 12 पाण्याने डबाबती एकाच तीर्थ नाव देती एक जगोपचारी असे. जया देती तीर्थ नाव तेथे नाथांचे भुजंग रूपी वास्तव्य. कोणी न करता स्नानाधिक व्यवसाय तीर्थ प्रसाद जाणूनी. तट 12 सहित शिवालय बांधिले द्वापारात. द्वापारी मानव उंच होत, लघु कैसे बांधिले ऐसे लोक आणतील मनी. लहान थोर अवतार घेत चक्रपाणी, त्याचे सवय पृथ्वीगिरी व पाशानी. लहान थोर होताती असो यापुढे कथन. शिवालय झाले संपूर्ण मग देव शांत करून सोमनाथ पूजिताचे. मालूबाई पती सहित आनंदे शिवाशी पूजित. पूजा संपता शिवालयात गुप्त झाली मालाई. आता मंदिर झालं. मालूबाई आणि मालूबाईचा पती महादू गवळी दोघेही पूजेला बसले. आता पूजेला बसल्यावर मालूबाई गुप्त झाली. मालाबाई पती सहित आनंद शिवाशी पूजेत. पूजा संपता शिवालयात गुप्त झाली मालाई. जनमंती गुप्त झाली. शंकर विमानी बैसविली, कैलासी नेऊन ठेवली आनंदी सुख भोगसे. मालूचे ते गुप्त झाली, त्या ठिकाणी मूर्ती स्थापली. जनहो तुम्ही पाहावे सकळे आदापी ते स्थानी असे. मालू गुप्त झाल्यावरी तिचा पती शोक करी. देवा ताटातूट झाली खरी, काय करू सोमनाथा. तिचा पती रडायला लागला मालूबाईचा. देवा पुढं बघा तो काय म्हणतोय. माझी अंधाची काठी, माझी आंधळ्याची काठी देवा. पाही बुडली कर्मडोही, ती कोण काढी लवलाई तुम्हा बिन सोमनाथा. माझ्या आंधळ्याची काठी घेऊन गेला रे देवा तू. माझी बायको घेऊन गेला, माझी सती नेली. पोपट जोड फोडून, आमची पोपटाची जोडी होती, पोपट जोड फोडून माझी महिना नेली जाणं. आता देवा वाटतो प्राण, काय करू सोमनाथा. अरे माझ्या आंधळ्याची काठी म्हातारपणची होती, आमची पोपटाची जोडी होती, का रे फोडून नेलीस देवा. रडायला लागला माधू गवळी. पोपट जोड फोडून माझी महिना नेली जाणं. आता देवा वाटतो प्राण, काय करू सोमनाथा. तिचं मी दिला त्रास भारी, म्हणून गेली कैलासपुरी. आता कोण धरणीवरी सांगा माझं सोमनाथा. मी तिला त्रास दिला म्हणून घेऊन गेला का देवा. पण आता मला धरणीवर कोण आहे. ऐसा माधू गवळी बोलून घेत वक्षस्थल बडवून. दोन्ही नेत्रे वाहे जीवन आकांत फार करीत असे. अहो देवा शंकरा करुणा करा, अर्पणावरा याचकावरी कृपा करा, अपराधी तारावे. आता मी याचक आहे, मला अपराध्याला क्षमा करा. ऐसा तो म्हणत धरणीवरी मूर्छत पडत. तया मूर्छत सोमनाथ सांगते झाले त्याशी. त्याला चक्कर आली, धरणीवर पडला. आता शोक करू नको फार. सोमनाथ महाराज म्हणले आता शोक करू नको फार.
मालू उद्धारुनी नेलीवर तुझे सेवेत पडले अंतर म्हणून सेवा करी आता. मग तो मूर्छा सावरुनी सोमेश्वराशी केले नमन. मग एकनिष्ठ सेवा करून अंतर्भाव ठेवी तसे सेवा करता बहुदिन सोमेश्वर झाले प्रसन्न. त्यांनी पुढे सेवा चालू केली. पुढे सोमेश्वर प्रसन्न झाले. सकळ कुटुंबासहित जाणं उद्धार केला तयाचा. त्याच्या मागे दिवस बहुत खोमना मालूबाईचा नोकर होता. गाई राखणारा होता. खोमना सेवा करीत संतोषिनी गिरजानात उद्धार केला तयाचा. मग उद्धाराच्या वेळी संतोषिनी चंद्रमौळी खोमण्यास म्हणे तुझं भाकली ती चालविन तुझं वंशी. योगादी मास संवत्सर प्रतिवर्षी श्रावणी सरता सोमवारा आडवा जाईन निर्धार मान तुझं वंशी चालविन. अजून सुद्धा सरत्या सोमवाराला सोमनाथ निघतात. आज पहिला सोमवार आहे श्रावण महिन्यातला. आज निघले होते, हिरवेगार होते सोमनाथ माझे. योगादी मास संवत्सर प्रतिवर्षी श्रावणी सरता सोमवार आडवा जाईन निर्धार मान तुझं वंशी चालविन. खोमण्याचा वंश आहे जाण अद्यापि चालत आहे मान. मागे सांगितल्याप्रमाणे देव आडवे जाती तया. ऐशी द्वापारीची कथा येतपर्यंत झाली संपूर्ण. मग पुढे मालूच्या वराप्रमाणे कैसे देव वर्तते ते देव वर्तता ती कशा नेमा आणि कशी वालायचा मेमा त्याच्या आता सांगतो तुम्हा सावध श्रोते ऐकावी. शंकराची स्थाने ठिकठिकाणी असती परी ती 12 वर्ष सेवा घेती. शंकराची स्थाने ठिकठिकाणी झाली असती स्मशान पाहून अथवा गिरीकंदरी घोरवणी दिसती बनबनीत स्वभावे. जिथं मशान आहे तिथं मंदिरं झाल्यात, पण तैसे नव्हे हे स्थान. सोरटी सोमनाथाचं स्थान करंज्यातलं तसं नाही. पाहता होय समाधान दृष्टपातकी यांची मने शुद्ध होती तात्काळ. 19 स्थळाचे मेहमान भक्त येती कामना धरून इच्छिली इच्छा पूर्ण करते सोमेश्वर तयाची. तिथं जे इच्छा घेऊन जातात भक्त त्यांची इच्छा पूर्ण करतात महाराज बर का. अन्य स्थानी असती देव आणि विशाल देवालय पण पाहिले नाही आश्चर्य कवने काळी कवने ठाई. ते वर्णितावर नविना पाहिल्या विन कळे ना. चमत्कार सृष्टी विरयत जाना गवळणीच्या प्रसादे आश्चर्य ते येत. सोमनाथ क्रीडता ती सदोदित सर्परूपे आनंदित शांती समेसहित. प्रसंग वेळी निघती देवा रूप धरोनी अनंत स्वभावे रंगाकृतीचा नसे ठावे नैमित्तिक जिव्हा नसेची. एखाद्या वेळी एक जिव्हा दुसरे वेळी 2 जिव्हा ऐसा चमत्कार सदोदित पाहावा तो मन विस्मित होय. एखाद्या वेळेला एक सोमनाथ निघतात सर्परूपे महाराज सोमनाथ. एखाद्या बारीला 2 पण निघतात. असा चमत्कार होतो तिथं सोरटी सोमनाथ म्हणजे इथं करंजामध्ये सोमेश्वरमध्ये. एकेकाळी तीर्थस्थळी एकेकाळी वृक्षमळे एकेकाळी निघती देऊळे सर्परूपे सोमेश्वर. एखाद्या बारीला वृक्षाच्या मुळीत निघतात, एखाद्या बारीला तीर्थस्थळी बारवत निघतात, एखाद्या बारीला मंदिरात निघतात. आज मंदिरात निघले होते. हे प्रत्यक्ष पाहिल्यावर भक्तजनाचे नशे ध्यान या करता तै स्थानी जाऊन पाहावे सर्परूपे महाराज. ठेविली असता भक्ती सोमनाथ त्वरित भेट देती इच्छिली इच्छा पूर्ण करती. मालूबाईच्या वराप्रमाणे सर्परूपे निघती देव ते भक्तांनी कैसे ओळखावे. ज्यांच्या आता देव कसे ओळखायचे. ज्यांच्या मस्तकी कुऱ्हाडीचा घाव त्याची सोमनाथ जाणावे. ज्यांच्या मस्तकावर खोमण्याने मारल्या कुऱ्हाडीचा घाव असेल ते सोमनाथ महाराज माझे. गाव मस्तकी दिसेल नशाने भक्त घ्यावे तात्काळ उचलून संशय धरावा अंतकरण ह्याची सोमनाथ जाणं. भुजंगरूपी सोमनाथ निघते अज्ञान बालके उचलून घेते तयाच्या अंगावर आनंद क्रीडता ते असत्य नो हे जाणीचे. आता छोटे निघतात माणसं घाबरतात, कधी कधी मोठे पण निघतात भुजंग, पण लहान मुलांच्या अंगावर खेळतात परंतु भेट नाही कोणी किंवा त्रास त्यांना काय होत नाही. भुजंग रूपे सोमनाथने त्या अज्ञान बालके उचलून घेती तयाच्या अंगावर आनंद क्रीडता ते नो या सत्य जाणीचे. भक्त घेती उचलून लढीवाळ परे गर्व विसरून शुद्ध अंतकरण ध्यान लावून षोडशोपचारे पूजिती. विधीपूर्वक पूजा करून उदक भस्मादी गंध वेल वाहून शर्करायुक्त दूध पाजून रमतील तुझं महाराज. साखर टाकलेलं दूध आमच्या सोमनाथ महाराजांना देतात. उच्छिष्ट शेष राहिले असता अमृतचे लादावे भक्तार्था म्हणून प्राशिती जनतत्वा परी बाधा न व्हावी कदा काळी. त्यांची करुणी आरती सर्वजन दर्शन घेती चाप्याच्या आळे सोडून देती. ऐशी रहाटी नित्य असे. ज्या ठिकाणी मालूबाईचं चाप्याचं आळे तिथं सोमनाथाला सोडून देतात मग तिथं गुप्त होत्यात महाराज. मालूबाईच्या वराप्रमाणे
देव आधापी वर्तताती जाणं भक्तावे पाहावे तेथे जाऊन असत्य न हे कल्पांती भक्त तय स्थानी गेल्यावर पूजेचा कैसा आहे प्रकार त्याची सांगतो तुम्हा आता कैसा आहे प्रकार त्याची सांगतो सत्वर त्याची श्रोते ऐकावे प्रथम पूजा नंदीची दुसरी करावी गणपतीची तिसरी सोमनाथाची चौथी मालुचंडिके सहित पाचवी पूजा भैरवाची सहावी करावी तुळशीची सातवी बारवेवरील कोंबण्याची आठवी शेषासहिते नववी पूजा मारुतीची नजिक दहावी पतिव्रतेची अकरावी धर्मशाळेतील गणपतीची बारावी धुनी सहिते या क्रमे करुणी पूजन सोमसूत्री प्रदर्शन 11 करून मग घ्यावे शिवदर्शन स्थिर चित्त करुण्या भक्त करावे अहनिर्षे एक भक्त असावे नियमासी ऐशा आचरुणी मानसी सोमेश्वर भाजावा ऐसा नियम करुणी हे आख्यान करावे पठण मग मालूच्या वराप्रमाणे सर्व संकटे नासती हे महात्म्य वाचून प्रचिती पाहावी नेम करून उगेच व्यर्थ निंदेला जाणा अल्प आयुष्य व्हाल तुम्ही ह्या ग्रंथाला निंदू नका तुम्ही अल्प आयुष्य व्हाल परिबळेच लावून दोष निंदोनी जो का मोडील हर्ष विकल्पपंथी मिरविती जगात होईल नाश तयाचा ह्या ग्रंथाला जर ह्या आख्यानाला जर नावं ठेवलं तर त्याचा नाश सुद्धा होईल अनेक वाणी जाईल जडून नरकी पडेल सप्तजन्मी आणि जन्मोजन्मी शरीर करून क्षयरोग भोगील तो जरी निंदल्या या ग्रंथाला तरी प्रपंचात पडेल गाला किडे पडतील त्याच्या मुखाला सोमनाथ कृपेने हे आख्यान जे नित्य वाचती त्याशी पिशाच्च ग्रह पीडा न बाधती आणि सर्पापासून पीडा न होती सोमेश्वर कृपेने हे कथा जयाचे घरी वाचती नित्य प्रेम बरे स्त्रियापुत्र युक्त नांदेल तरी सोमनाथ प्रसादे रोग नाही तया भुवनी दारिद्र्य जाईल निगुणी सोमनाथ कृपे करून सकळ इच्छा पूर्ण होती ऐसी ही पुण्य पावन कथा भक्ताने नित्य पठन करता सायाश विष्णवता त्वरित लाभ देईल ऐशी माझी खात्री झाली पूर्ण मजमोड मुके वतवले कथन करता भक्तजन तये स्थानी जाऊन भजावे सोमनाथा सकळ जना माझी विनंती तुम्ही जा सोमनाथा पाशी तुम्ही जा तये स्थानाप्रती करून घ्यावी उद्धार गती सोमनाथ कृपेने कलियुग उपाय तारण्याशी त्याने जावे सोमनाथापाशी तात्काळ कळून येईल तयाशी सोमनाथ कृपेने कलियुग जागृत स्थान मनुष्य बोलती एकमेकाला लागून सोमनाथ स्वप्ने प्रकटणे मन इच्छा त्याची पूर्वीती तुम्ही श्रोते सकळजन सावध व्हा सत्वर बसू नका डोळे झाकून भजा भजा सोमनाथ डोळे झाकून बसू नका माझ्या महाराजांना बजा सोमनाथाला भक्तजना जाती सेवा करण्याची रीते नाही दौडिले त्याशी जैशी इच्छा असेल मानशी तैशी पूर्वी सोमनाथ मात्र भावार्थ धरुणी सेवा करा प्रेमे करून मग प्रचिती येईल जाणं सोमनाथ कृपेने सकळ पापा होय क्षय तुमच्या सर्व पापांचा क्षय होईल सकळ पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय नित्य वाचला ग्रंथ हा आता एका माझे बोला महात्म्य ग्रंथ सोमनाथ बोललेला तया आज्ञेने मी लिहिला सोमनाथ कृपेने मी लिहिले नाही काही पदरचे घातले नाही काही जैसे आज्ञा तैसील काही केले ते जाणावे पाटीला बाज नागोजीराव जिल्हा सातारा तालुका खटाव मुक्काम आंबेडगाव येथेची ग्रंथ लिहिला असे शके 1836 1836 साली ग्रंथ लिहिलाय आनंद नाम सबसोर विजयदशमी आश्विन मास सोमवारी ग्रंथ संपविला आता नमितो सोमेश्वरा माझे हृदय धरावा थारा हेची मागतो दातारा शरणागत होण्या देवा तुम्ही सोरटी सोमनाथ मालुबाई पतिव्रता मालुबाई विख्यात तिने आणले तुम्हा येत करंजग्राम दयाळुबा मालुबाईने आणलं करंजाला तिची दृढ भक्ती पाहून देवा द्रवले तुमचे मन आला ती प्रेमे धावून करंजग्रामे सोमनाथा सोमनाथ सोमनाथ मुखे जे उच्चारती नित्य हरके त्याचे सर्वही पातके नाश पावती तात्काळ नुसतं मुखाने सोमनाथ सोमनाथ जरी उच्चार केला तरी त्याच्या पापांचा नाश होतो परमपवित्र करंजग्राम सोमनाथ सोमनाथ मुखे जे उच्चारती नित्य हरके त्याचे सर्वही पातके नाश पावती तात्काळ परमपवित्र करंजग्राम तेथे प्रगडले भक्त काम कल्पद्रुम सोमनाथ विश्रामधाम भक्तजनाधार या क्षेत्री जय दर्शनाशी द्याशे त्याचे त्रिविधी ताप निवारी गौरपती त्याशी देऊने परम शांती अंती निजपदी नेतसे सोमनाथ कृपे करून हा ग्रंथ लिहिला म्या पामराने याचे जो नित्य करील पठन त्याची सोमनाथ उद्धारी जय जय अजय पंचवदना विश्वंभरा कर्मवचना भक्तवत्सला दयागणा कृपा असो द्या महाराजा देवा कृषियुक्ष दंड लावती त्याशी पाणी उदंड देती त्याकडे रंड वाचती तैसे मज वाचवी सोमनाथा देवा कृषियुक्ष दंड लावती त्याशी पाणी उदंड देती त्याकडे रंड वाचती तैसे माझ वाचवी सोमनाथा देवा
ऊसाची शेती करतात त्याच्याकडं एरंडाची झाडं उगवतात. मग तुमच्या भक्ताच्या नादाने मला बी वाचवा. सीताराम. सोमनाथ. हां. कुठं गेलं? हां. देवा कृषी वृक्षदंड लावती त्याशी पाणी उदंड देते त्याकडे एरंड वाचते दैसे माझे वाचवी सोमनाथ. माझे गुरु दयागण गणपती नाम त्यांचे दान गोंदावले ग्रामी अवतीर्ण झाले असती महाराज. माझे सद्गुरू यांच्या कृपेने गोंदावलेत. आत्ता जे गोंदावलेकर महाराज आहेत ना, गणपती नाम आहे त्यांचं, त्यांच्या कृपेने हा ग्रंथ लिहिलेला आहे. गोंदावलेकर महाराजांच्या कृपेने, त्यांच्या कृपा आशीर्वादाने ग्रंथ लिहिलेला आहे. कुणी आबा पाटील दासाने, त्यांच्या कृपेने हा ग्रंथ मज पामरमुखे समस्त वदला गेला. बघा आता माझे सद्गुरू दयागण गणपती नाम त्यांचे जाण गोंदावले ग्रामी अवतीर्ण झाले असती महाराज. त्यांच्या कृपेने हा ग्रंथ मज पामरमुखे समस्त वदला गेला. याचा अर्थ सांगतो श्रोतिया. सद्गुरू चित्त धरून या कुल ज्योतिर्लिंग नमोनिया. हां हां दैवत श्री ज्योतिर्लिंग नमोनी म्हणजे ज्योतिबा महाराज. ग्रंथ संपवला सोमनाथ कृपे करून आबा पाटील दासाने. सोमनाथ तुम्हावे नवनी या ग्रंथाच्या ठिकाणी प्रेम ठेवावे भक्तजनी ऐसी त्वरा करावी. जय जय आजी सोमेश्वरा जगुद्धरका जगदीश्वरा भक्तवत्सला करुणा करा धाव पाव दयाळुबा पंचवर्षा दशभुजा गिरजानाथ वृषभध्वजा दयानिधे महाराजा दास उद्धारी सत्वरी भवगज पंचनाळा त्रिपुराडी मदंदना मृत्युंजय षड्रिपुदमना दीनदयाळा शंकरा पिनाकपाणी महादेव जगन्नाथ देवादिदेवा पाहुनिया भक्ताच्या बावा दया करीशी स्वामिया. भूतळी ज्योतिर्लिंग बारा प्रसिद्ध असती चराचरा मुख्य सोरटी सोमनाथ जगुद्धरका प्रगटेल करंजी ग्रामात. त्यांचे चरणी हा ग्रंथ मी अर्पण केला. यथार्थ माझे हाची मनोरथ समस्त जगात आरावे. सोमनाथ महात्म्य ग्रंथ झाला 31 ओव्यात 19. हे सज्जन भक्त प्रेमानंदे करुण्या. श्री सोमेश्वर परमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री शुभ भवंतु. सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वटिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमुक्ती व श्री मंगलमुक्ती दर्शन मात्रे मान कामनापूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र धुंडतिनेना तास रामाचा वट्टा सुंदर संकष्टी पावा निर्वाण रक्षावे सर्व वंदना. जय देव जय देव जय सोमनाथ आरती वाटे मन भावे आता. जय देव जय अवतार देव नाळा शिव शंभो हा बोळा माला बाई करणे देव आले असता देव स्थापन स्वरूप भाविके जवळे. जय देव जय सोमनाथा जय पार्वती कांता आरती चरणी ठेविते माथा. जय देव जय शंकर नाम रूप गुणवर मी काही साक्षात भेट दे देवा धावे लवलाई अभेद भेद नाही ठाऊ चरणी देई. जय देव जय सोमनाथा निर्गुण निराकार आले सगुण हरी भक्त जन तारावया अवतार द्वापारी विनविशेष तुका तुझा दास पुजारी मूर्ती स्वयंकार देनाथ कैवारी. जय देव जय सोमनाथ आरती वाचे मन भाव्याता शिवर शंकर हा बोळा अजमा देखला डोळा भक्ती प्रेमाने केली मलबाई सोरटा गेली सोमनाथ घेऊन आली कपिला वांझ पानवली. शिवर शंकर हा बोळा अजमा देखला डोळा भक्ती प्रेमाने केली मलबाई सोरटा गेली सोमनाथ घेऊन आली कपिला वांझ पानवली. जय देव जय सोमनाथ जय देव जय सोमनाथ आरती वाचे मन भाव्याता. मालूबाई सती पतिव्रता थोर भक्त करून आणले सोरटी सोमेश्वर पतीने पाळ धरून पाहला चमत्कार जावानंदाचा त्रास सोशीला फार. जय देव जय सोमनाथ आरती वाचे मन भाव्याता. जय देव देखोन सतीच्या त्रासात देव स्वप्ने प्रगोडाने सांगितलं सर्व शेषरूपेने करते वास्तव्य देव प्राचीन मी बरवे. जय देव जय सोमनाथ आरती वाचे मन भाव्याता. स्वप्नाप्रमाणात शशरूपे आले धनश्रोध पिऊ लागले देखोनी खोमण्याराव भयचकित झाले कुराड फेकून देवा तुम्हा मारले. जय देव जय सोमनाथ आरती वाचे मन भाव्याता. उत्तर एकता मालू त्रासली फार देखोनी खोमना शाप लाशे थोर एकोणी शाप खोमना कापे थरथर प्रगोडन देवा त्यांचा केला उद्धार. जय देव जय सोमनाथ आरती वाचे मन भाव्याता. खोमण्याचा उद्धार मालू देखोनी देवा तुझला मी बोलू कशा रीतीने मालूचे शब्द देवा ऐकोनी कानी तात्काळ उद्धारिले मालू वामिनी. जय देव जय सोमनाथ आरती वाचे मन भावे आता. सर्परूपे निघता भक्त पाहुनी भक्त घेता ती आनंद उचलून विधियुक्त तुमची पूजा करून पाजीची दुधाचा शर्करा घालून
जय देव जय सोमनाथ आरती वाहते म्हण भाव्याता सोमनाथ तुम्ही भक्तिभू केला मालू महादू यांचा उद्धार केला अल्पबुद्धी कोमना तोही उद्धारीला आबा पाटीलला असला गोचरणाला जय देव जय सोमनाथ आरती वाहते म्हण भाव्याता जय देव आणि अशा पद्धतीने सोमनाथ महात्म्य ग्रंथ मी पूर्ण वाचन करून दाखवलेला आहे आरती पण म्हणून दाखवलेले हा माझा देवाला जय सोमनाथ कृष्ण माझा रुसला काय अवधूत चिंतन श्री गुरुदेव